नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे भोगीची भाजी। तर आपण पारंपरिक पद्धतीने आपण भोगीची भाजी बनवणार आहोत आणि अशा बाजरीच्या भाकरी बनवणार आहोत। तर चला मग बनवायला सुरुवात करूया। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर इथं मी गाजर घेतले, बोरं, वालाच्या शेंगा, ऊस घेतलाय, बटाटे, वांगे, वाटाणा आणि शेंगदाणे, तीळ आणि त्यानंतर हरभरे। तर इथं मी अशा भाज्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर वाटण्यासाठी आहे ना, मी इथे कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, लाल मिरची, कोथिंबीर थोडी आणि धने घेतले वाटण्यासाठी। आता हे आधी आपण वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामधून। तर सर्व एकत्रच वाटणार आहे मी। आता वाटणामध्ये मी थोडं आहे ना जाड मीठ घालणार आहे आणि थोडेसे तीळ पण घालणार आहे वाटण्यासाठी। आता याचं बारीक असं वाटण आता वाटून झालं आपलं। आता त्यानंतर मी गॅसवरती कढई तापवली आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलंय। त्याच्यात आता आपण जिरे घालून घेऊ। आता जिरे फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये तीळ घालून घेऊ। त्यानंतर मी ते बारीक कट केलेला टोमॅटो घेतलाय, तो घालून घेणार आहोत आपण। आता त्याच्यामध्ये टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आपल्याला। तर टोमॅटो परतल्याच्या नंतर याच्यात लाल तिखट, हळद घालायची थोडी, त्यानंतर गरम मसाला, धना पावडर, इथे काळा मसाला घेणार आहे मी, घरीच बनवलेला आहे। तर तो काळा मसाला घ्यायचा आहे। त्यानंतर तरीसाठी जर तुम्हाला लाल मिरची टाकायची असेल तर मी इथे काश्मीरी लाल मिरची टाकते। आता हे छान असं परतून घ्यायचं आपल्याला। आता याच्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते मिक्स करून घेणार आहोत। आता हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। एक 3 ते 4 सेकंद असा परतून घ्यायचा आहे, तेल सुटेपर्यंत आता परतून घेऊ आपण। आता मसाला आपला परतून झाला आहे, फार छान असं तेल सुटलं आहे। त्याच्यामध्ये आता भाज्या घालून घेणार आहोत। तर मी वांगे बटाटे कट करून घेतले, तर ते स्वच्छ धुवून घेतलेत मी। त्यानंतरच आता हे परतून घेणार आहोत आपण। आता याचप्रमाणे या सर्व भाज्या आपण याच्यामध्ये आता घालून घेऊया। हे आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आपल्याला सर्व। आता हे 3 ते 4 सेकंद आपण झाकून ठेवूया। त्याच्यानंतरच आपण पाणी घालणार आहोत। थोडं वाफळून घ्यायचं आपल्याला हे सर्व। आता झाकण काढून घेऊ आपण। तर याच्यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे, थंड नाही। तर मी आधीच गरम पाणी करायला ठेवलं होतं, तर याच्यामध्ये आता घालून घेणार आहोत। आता सर्वात शेवटी कोथिंबीर घालून घेऊया। आणि आता हे असं छान शिजून द्यायचं आहे आपल्याला। आता भाजी शिजवून घेऊया। उकळी आल्याच्या नंतर आपण गॅस कमी करून देणार आहोत। तर कमी गॅसवरच आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत। तर छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे। भाजी शिजते तोपर्यंत आपण भाकर करून घेऊया। बाजरीची भाकर करायची आहे आपल्याला। इथं आपली आता भाजी तयार झाली। तर आता छान अशी शिजली भाजी। तर आता गॅस बंद करू। तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे रेसिपी।